डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत की मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर नेमका सॉल्व कसा करायचा आहे। मेडिसिनल केमिस्ट्री 1 असो 2 असो की 3 असो, प्रत्येक सेमिस्टरमध्ये प्रत्येक स्टुडंटला हा विचार होतो की नेमका मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर कसा लिहायचा, कारण स्टडी कसा करायचा हे आपण ऑलरेडी थ्रूआउट सेमेस्टरमध्ये बघतच असतो की मेडिसिनल केमिस्ट्रीला नेमका लर्न कसा करायचे, स्ट्रक्चर कसे आठवण ठेवायचे। बट ॲट द टाइम जेव्हा आपण पेपर लिहितो तेव्हा बरेचसे कन्फ्युजन होतं आणि बरेचदा असं होतं की पेपर खूप छान जातो मुलांचा आणि मुलांना तसे मार्क्स पडत नाही। मग काही अशा मिस्टेक्स आहे ज्या मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे, ज्या मिस्टेक आपण अवॉइड केल्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये खूप छान असे मार्क्स पडू शकतात। सो आज आपण अशा चुकांवरती डिस्कस करणार आहोत ज्या चुका आपण मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर लिहिताना अवॉइड करायला पाहिजे। आज आपण डिस्कस करणार आहोत की नेमका आपण मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर कशा प्रकारे लिहायला पाहिजे। देन आपण डिस्कस करणार आहोत की एखादा क्वेश्चन जर 10 मार्क्ससाठी आलेला आहे त्या 10 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी आपण त्याचा आन्सर काय लिहायला पाहिजे। देन सायमल्टेनियसली जर तोच क्वेश्चन आपल्याला 5 मार्क्ससाठी विचारला गेला आहे तर त्या क्वेश्चनचा आन्सर आपण नेमकं काय लिहायला पाहिजे। प्लस आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशी एक ट्रिक, जी ट्रिक तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व करताना यूज करायची आहे। ह्या ज्या काही बेसिक थिंग्स आहे, बेसिक ट्रिक्स आहे, ह्या तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे। आजचा हा व्हिडिओ प्रिपेअर केला आहे एका स्पेशल कमेंटवरून। कमेंट होती मिस्टर ओमकार यांची की नेमका मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व कसा करायचा आणि एक्झाममध्ये नेमकं लिहायचं कसा। जसा मिस्टर ओमकार यांना हा क्वेश्चन पडला तशा प्रत्येक स्टुडंटला हा क्वेश्चन पडतो की मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर नेमका सॉल्व कसा करायचा आणि त्यामध्ये आपण नेमका कुठले पॉइंट्स ऍड करायला पाहिजे। मेडिसिनल केमिस्ट्रीच नव्हे तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या ट्रिक्स अप्लाय करू शकता। ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व करताना सुद्धा तुम्ही सेम रूल्स अप्लाय करू शकता। ह्या सेम चुका तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पेपर्समध्ये सुद्धा अवॉइड करायच्या। ओके, सो आजचा हा व्हिडिओ आहे मिस्टर ओमकार यांच्यासाठी आणि प्लस माझ्या सगळ्या बीफार्मच्या स्टुडंटसाठी। चला तर आजच्या मेन लेक्चरला स्टार्ट करूया। सो गाय, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुमच्याकडे एक्झाम पेपर येतो आणि पेपर आल्यानंतर काय होतं की मेडिसिनल केमिस्ट्रीचा 1 जर पेपर असला तर आपल्याला काय सुरुवातीला काही MCQs असतात आणि मेडिसिनल केमिस्ट्री 2च्या वेळेस काय होतं की काही शॉर्ट आन्सर म्हणजे 2 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे असतात। मुलं काय करतात जनरली की हे जे MCQ आणि शॉर्ट आन्सरवाले, शॉर्ट क्वेश्चन आन्सरवाले जे क्वेश्चन असतात त्याला आधी अटेम्प्ट करतात आणि होतं काय नेमकं की सगळा वेळ ते 10 क्वेश्चन असतात, 10 क्वेश्चन प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकचे असतात आणि सगळा वेळ मुलं काय करतात ह्या 10 क्वेश्चनला देतात। सुरुवातीचे काही मिनिट्स मुलं काय करतात की हे जे MCQ किंवा शॉर्ट क्वेश्चन आन्सरवाले जे क्वेश्चन आहे त्याला देतात आणि त्याच्यामुळं काय होतं की आठवण्यात भरपूर असा वेळ जातो। 10 क्वेश्चन जर आपल्याला सॉल्व करायचे आहे तर 10 क्वेश्चन हे 10 वेगवेगळ्या टॉपिकवरती आहे। 10 वेगवेगळ्या टॉपिक आपण आठवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच बरेचदा गोंधळ होतो। काही टॉपिक आपल्याला आठवतात आणि काही टॉपिक आपल्याला आठवत नाही। मग अशा वेळेस काय करतो की आपण सुरुवातीचा जो काही टाइम आहे ह्या मायनर क्वेश्चनसाठी स्पेंड केलेला आहे आणि त्यामुळे काय होतं एक थोडीशी मनात भीती तयार होते की यार आपल्याला हे 2 मार्क्सवाले क्वेश्चन आठवत नाही आहे तर आपल्याला 10 मार्क्सवाले किंवा 5 मार्क्सवाले क्वेश्चनचं काय होणार, एक थोडीशी भीती मनात तयार होते। आणि मग जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण लॉंग क्वेश्चन किंवा शॉर्ट आन्सरवाले जे क्वेश्चन आहे ते जेव्हा सॉल्व करायचं तेव्हा ती भीती आपल्या मनात असते आणि तिथेच कन्फ्युजन स्टार्ट होतं। जे आपण मेन आन्सर ह्या क्वेश्चनमध्ये लिहायला पाहिजे किंवा जसा आपण पेपर अटेम्प्ट करायला पाहिजे तो पेपर आपल्यामुळे अटेंड होत नाही आणि हीच एक मिस्टेक आहे जी आपल्याला अवॉइड करायचं आहे। जर मला तुम्ही विचारणार की मॅम पेपर कसा सॉल्व करणार तर मी तुम्हाला एकच ॲडवाइस देईल की तुम्ही आधी जे हे काही MCQ किंवा जे शॉर्ट आन्सरवाले 2 मार्क्सवाले क्वेश्चन आहे त्याला सॉल्व करू नका। आधी तुम्ही अटेम्प्ट करायचे हे जे आपले बिग मार्क्सवाले क्वेश्चन आहे, जे 10 मार्क्स किंवा 5 मार्क्सवाले क्वेश्चन आहे त्याला अटेम्प्ट करा। आधी पेपर जर आपल्याला मिळाला तर काय करायचं आहे, आधी सगळे क्वेश्चन हे आधी रीड करायचे। 10 मार्क्सवाला पहिला जो पार्ट असतो तो पहिला क्वेश्चन तुम्ही अवॉइड करा, त्याला नंतरचा जो काही पार्ट असते त्या पार्टमध्ये तुम्ही त्याला सॉल्व करायला प्रयत्न करा। आधी काय करायचे, जे काही मोठे मार्क्सवाले म्हणजे 10 मार्क्स 5 मार्क्सवाले जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन तुम्ही रीड करा। आपल्याला ऑप्शन दिलेला असतो, प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला ऑप्शन असते। जो आपला सेकंड क्वेश्चन असतो दॅट इज लॉंग आन्सरवाला क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले असतात आणि आउट ऑफ विच आपल्याला 2 हे सॉल्व करायचे असतात। आधी रीड करा की आपल्याला नेमकं कुठला टॉपिक चांगल्या प्रकारे येतो, कुठल्या टॉपिकवरती आपण भरपूर असं लिहू शकतो आणि त्याच्यानंतरच तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायला स्टार्ट करा।
त्यामुळं काय होणार की जेव्हा तुम्ही हे 3 क्वेश्चन रीड करणार तर फक्त 3 टॉपिक तुमच्या ब्रेनमध्ये येणार, तुमच्या माइंडमध्ये तुम्ही क्लिक करणार आणि होता की हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे हा मला चांगल्या प्रकारे येतो आणि मी चांगल्या प्रकारे याच्यावरती लिहू शकतो. अशा प्रकारे एक कॉन्फिडन्स तयार होतो आणि तुम्ही इझिली पेपर लिहू शकता, इझिली सॉल्व्ह करू शकता. देन आफ्टर दॅट यू शुड मूव्ह टू सॉल्व्ह द शॉर्ट आन्सर क्वेश्चन. ठीक आहे, जे आपले 5 मार्क्सवाले क्वेश्चन असतात ते जवळजवळ त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर असे ऑप्शन्स असतात. 9 क्वेश्चन दिलेले असतात आणि आउट ऑफ विच आपल्याला 7 सॉल्व्ह करायचे असतात. सो याच्यामध्ये सुद्धा काय होतं बघा, मार्क्स याच्यामध्ये किती आपल्याला कव्हर होणार, जवळजवळ 35 to 30 मार्क्स आपण याच्यामध्ये कव्हर करू शकतो. आणि कुठल्या टॉपिकवरती येतात तर फक्त 7 टॉपिक आपल्याला आठवावं लागतं, मेमराईज करावं लागतं. ठीक आहे, सो इथे बघा मार्क्स किती जास्त तुम्ही गेन करू शकता आणि टॉपिक किती तुम्ही आठवण करायची आहे तुम्हाला किंवा कुठल्या टॉपिकवरती लिहायचे आहे. मार्क्स इथे भरपूर गेन करू शकता, बट हे जे MCQ किंवा जे काही शॉर्ट आन्सरवाले किंवा 2 मार्क्सवाले क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय होतं की टॉपिक भरपूर असतात आणि मार्क्स सुद्धा कमी असतात. सो हे सगळे क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत किंवा तुमचे करून कंप्लीट झाले ना, आफ्टर दॅट यू शुड गो टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन, जे MCQ पार्ट आहे किंवा जे शॉर्ट क्वेश्चन आन्सरवाले पार्ट आहे त्याच्यासाठी. सो अशामुळे काय होणार की जे काही एक कन्फ्युजन असते, भीती असते मेडिसिनल केमिस्ट्रीची, ती भीती तुमच्या मनात राहणार आहे. ओके, सो हा फर्स्ट मिस्टेक आहे, ही मिस्टेक तुम्ही सगळ्यांनी अवॉइड करायला पाहिजे. सेकंड थिंग, आपल्याला एक्झाममध्ये एखादा क्वेश्चन आला, फॉर एक्झाम्पल क्लासिफाय एनी कुठल्याही प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला विचारलं असणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला सब पॉईंट ॲड केलेला असतो की राईट अ सार ऑर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ एनी कंपाऊंड किंवा एनी कॅटेगरी. तर अशा वेळेस काय करतात मुलं की क्लासिफिकेशन लिहून ठेवतात, जे क्लासिफिकेशन त्यांनी पाठ केलेले असतात, जो चार्ट असतो 1, 2, 3 वाला, त्याच्यामध्ये जे काही 1-2 ड्रग असतात ते लिहून ठेवतात आणि सारकडे मूव्ह होतात. इथे ही मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची आहे. क्लासिफिकेशन लिहिताना तुम्ही क्लासिफिकेशन तुम्हाला टेबल वाईज लिहायचं आहे किंवा तुम्ही पॉईंट वाईज लिहायचं आहे, हे तुमचा कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड आहे. बट क्लासिफिकेशन लिहिताना जो क्लास तुम्ही मेन्शन करता त्या क्लासचं तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे, प्लस त्या ज्या काही पर्टिक्युलर क्लास आहे त्या क्लासचा तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा लिहायचं आहे. स्ट्रक्चर लिहिल्यामुळे काय होतं, कारण मेडिसिनल केमिस्ट्री इज कम्प्लिटली डिपेंड ऑन अ स्ट्रक्चर अँड ऑल्सो इट्स डिपेंड ऑन अ सिंथेसिस. ठीक आहे, सो आपल्याला त्या गोष्टीवरती फोकस करायचं आहे की तुम्ही एखाद्या क्लासिफिकेशन लिहित आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट तुम्ही एका क्लासमध्ये 2 स्ट्रक्चर तरी लिहिता आले पाहिजे. म्हणजे एखादा पर्टिक्युलर क्लास आहे ज्याच्यामध्ये 3 मेन क्लास आहे आणि त्याचे सब क्लास आहे, तर त्या सब क्लासमध्ये 2 स्ट्रक्चर 2 ड्रग तरी तुम्हाला लिहिता आले पाहिजे. अशामुळे काय होतं की जो काही एक्झामिनर आहे तो काय करणार की त्याला एकदम तुमचं इम्प्रेशन पडणार की अरे यार, याला खूप छान स्ट्रक्चर लिहिता येते, यांनी जे काही स्ट्रक्चर लिहिले ते कम्प्लिटली करेक्ट आहे. आणि त्यामुळे काय होणार की जे काही पुढचा पेपर तो चेक करणार त्याच्यामुळे ते ऑलरेडी एक इम्प्रेशन असणार आहे तुमच्या पेपरचं आणि काय होणार की त्याला कळलं आहे की हा पर्टिक्युलर स्टुडंट आहे, याला कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरची भीती नाही, हा स्ट्रक्चर इझिली लिहितो. सो जे काही बाकीचे थेरॉटिकल पॉईंट्स आहे तो कदाचित रीड पण नाही करणार आणि रीड जरी केलं तर काय होणार की तो काही अवॉइड करणार, काही मिस्टेक असणार तो अवॉइड करणार, त्याला तुम्ही त्याला म्हणतो आपण नजरअंदाज करणे, तो नजरअंदाज करणार आणि काय होणार तुम्हाला मार्क्स चांगल्या प्रकारे पडणार. सो अशा क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर लिहिणं गरजेचं आहे. क्लासिफाय करा म्हणजे क्लासिफिकेशन करून ठेवायचे आणि बस झालं तेवढंच आहे का, नाही तर तिथे तुम्हाला ड्रग्स आणि स्ट्रक्चर लिहिणं गरजेचं आहे. देन सेकंड थिंग, सार लिहिताना आपल्याला सार कसा लिहायचा माहिती आहे सगळ्यांना की आपल्याला जनरल स्ट्रक्चर एखाद्या कंपाऊंडचं लिहिणं गरजेचं आहे. तर त्याला तुम्ही सोफिस्टिकेट करा, त्याला पॉईंट वाईज मेन्शन करा. एका पेजमध्ये लिहून ठेवलं आणि झालं नाही असं करू नका. याच्यामध्ये सारमध्ये सुद्धा आपण जे पॉईंट्स ॲड करतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जनरल स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता. ट्राय करा की मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त स्ट्रक्चर लिहू शकता, कारण स्ट्रक्चर तुम्हाला भरपूर असे मार्क्स देऊ शकता. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपण स्ट्रक्चर लिहू शकत नाही, बट सार न विचारता डायरेक्ट जर तुम्हाला एखाद्या कंपाऊंडचं जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन विचारलं तर तुम्ही तिथे त्याचा एका जनरल ड्रगचं स्ट्रक्चर लिहू शकता, जो तुम्हाला एक छान असा इम्प्रेशन प्रोड्यूस करू शकतो. ओके, प्लस आणखीन एक चूक आहे जे तुम्हाला अवॉइड करायची. ती कुठली चूक? क्वेश्चन आला एखाद्या सिंथेसिसवरती, बऱ्याचदा सिंथेसिस विचारल्या जातात. सिंथेसिस 2 मार्क्ससाठी पण विचारतात आणि 5 मार्क्ससाठी सुद्धा सिंथेसिस बरेचदा विचारला गेलेला आहे किंवा सब क्वेश्चन म्हणून सुद्धा सिंथेसिस विचारला गेलेला आहे. प्लस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो काही पेपर असतो त्याच्यामध्ये बघा
प्रिपरेशन आणि रिॲक्शन्स विचारल्या जातात. आता इथे काय करतात मुलं मिस्टेक, की सिंथेसिस म्हणा किंवा प्रिपरेशन रिॲक्शन, कुठल्याही प्रकारच्या रिॲक्शन जेव्हा आपण एक्झाममध्ये लिहितो तेव्हा काय करतो, रिएजंट 1 घ्यायचा, रिएजंट 2 सोबत रिॲक्ट करायचा, प्लस जो काही रिएजंट 3 फॉर्म होतो, अशा प्रकारे आपण एखादी रिॲक्शन लिहून ठेवून देतो. आणि काय होतं, आणि आपल्याला वाटतं की हां आता याचे स्ट्रक्चर आपण बरोबर लिहिलेलं आहे, सगळं जे काही सिंथेसिस किंवा रिॲक्शन होती, प्रिपरेशन होती, सगळे पॉईंट्स आपण ॲड केलेले आहे, आपल्याला फुल मार्क्स भेटतात. बट असं होत नाही, फुल मार्क्स तुम्हाला भेटत नाही. तुम्ही म्हणणार मॅम का भेटत नाही, तर जेव्हा आपण कुठलीही रिॲक्शन लिहितो, सिंथेसिस लिहितो, तेव्हा आपल्याला इथे थिअरी मेन्शन करणं गरजेचं असते, की हा पर्टिक्युलर रिएजंट 1 आहे, हा रिॲक्ट होतो रिएजंट 2 सोबत, अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ रिएजंट नंबर 3. किंवा कुठल्याही प्रकारचं प्रिपरेशन असणार ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, तर तुम्हाला मेन्शन करावं लागणार की हा एक फॉर एक्झाम्पल फिनॉल आहे, फिनॉलच्या सिंथेसिससाठी हे कंपाऊंड्स आहे, हे रिॲक्शन आहे, वुड्स रिॲक्शन आहे, म्हणजे जे काही पर्टिक्युलर रिॲक्शन आहे ते तुम्हाला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे इन द फॉर्म ऑफ थिअरी. इथं तुम्हाला थिअरी लिहिणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही रिॲक्शन लिहिली, स्ट्रक्चर लिहिली तर तुम्हाला इथे मार्क्स भेटणार नाही. सो इथे तुम्ही रिॲक्शन लिहिणं गरजेचं आहे. ही मिस्टेक तुम्ही अवॉइड करा आणि तुम्ही बघा की हे जे काही मी तुम्हाला सांगताय, तुम्ही ह्या प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले तर खरंच सांगते तुम्हाला फुल मार्क्स भेटणार, कोणीही तुमचे मार्क्स कट करू शकणार नाही. कारण तुम्ही काय करणार, स्टेप बाय स्टेप सगळे क्वेश्चन सॉल्व करणार. आणि काय एक सोफिस्टिकेट वे असला पाहिजे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी, मग ती कुठली असो, सेमिस्टर एक्झामिनेशन असो किंवा आपल्या कॉलेजमधली जे एक्झाम असते ती एक्झाम असो, युनिट टेस्ट असो किंवा कुठल्याही प्रकारची एक्झाम असो, तुम्ही हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये मेन्शन केले तर तुम्हाला तुमचे मार्क्स कोणीही कट करू शकत नाही. गाईज, मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी 2 युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर घेतलेले आहे, प्रिव्हियस इयरचे आहे. एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचा आणि सेकंड वन आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचा. ओके, तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये असले तरी तुम्ही हे सेम रूल अप्लाय करू शकता. बट मी इथे घेताना 2 युनिव्हर्सिटीचे एक एक्झाम्पल म्हणून क्वेश्चन पेपर घेतले आहे. सो तुम्हाला काय होणार, क्वेश्चन क्लिअर होणार. आता इथे बघा तुम्हाला स्क्रीनवरती एक क्वेश्चन पेपर दिसत आहे जो मेडिसिनल केमिस्ट्री 2चा आहे. फर्स्ट पार्ट हा क्वेश्चन नंबर 1 जिथे आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे, म्हणजे जे आपल्याला 2 मार्क्सचे क्वेश्चन असतात. हा जो पार्ट आहे तुम्हाला नंतर सॉल्व करायचा आहे. आधी तुम्ही क्वेश्चन नंबर 2 वरती शिफ्ट व्हायचं. क्वेश्चन आपण जेव्हा एक्झाममध्ये सॉल्व करतो तेव्हा जे लॉंग आन्सरचे क्वेश्चन आहे ते ट्राय करा की तुम्ही त्याला सॉल्व करू शकणार. त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला प्रत्येकाला 3 ऑप्शन दिलेला आहे. तिथे जर तुम्ही बघितलं तर तिथे बघा 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आणि त्याला 3 क्वेश्चन आपल्याला ऑप्शनमध्ये दिला आहे, म्हणजे एक क्वेश्चन आपल्याला ऑप्शनमध्ये आहे. आधी रीड करायचं की तुम्हाला ह्या 3ही क्वेश्चनमधला कुठला क्वेश्चनचा आन्सर तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता. कारण काय होतं, क्वेश्चन इथे मोठे मोठे बघायला भेटतात आणि मुलांना वाटतं की क्वेश्चन मोठा आहे आणि खूप हार्ड होणार. बट हे जे क्वेश्चन आहे तुम्हाला खूप मार्क्स देऊ शकतात आणि हे खूप हेल्पफुल होऊ शकतात चांगला रिझल्ट गेन करायसाठी. आता इथे क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण शिफ्ट होऊया. इथे क्वेश्चन नंबर 3 आहे क्लासिफाय अँटीहिस्टॅमिनिक एजंट बाय गिव्हिंग द एक्झाम्पल ऑफ ईच क्लास. म्हणजे आता इथे तुम्हाला जे अँटीहिस्टॅमिनिक एजंट्स आहेत जो ऑलरेडी ज्याचा आपण ऑलरेडी लेक्चर घेतलेला आहे त्याची क्लासिफिकेशन लिहायची आहे. प्रत्येक क्लासचं एक्झाम्पल लिहायचं आहे. मग एक्झाम्पल तुम्ही थिअरीमध्ये लिहिणार का? नाही, थिअरीमध्ये त्याचं नाव लिहायचं आहे प्लस तो जो काही एक्झाम्पल आहे त्याचं स्ट्रक्चर काढायचं आहे. हा तुम्हाला हा पार्ट झाला. देन एक्सप्लेन इन डिटेल H1 अँटागोनिस्ट अँड आउटलाईन द सिंथेसिस ऑफ डायफिनिल हायड्रामाइन हायड्रोक्लोराइड. म्हणजे आता H1 अँटागोनिस्टचा जो कॅटेगरी आहे तो कॅटेगरी आपल्याला एक्सप्लेन करायचा. तर मग कशा प्रकारे तुम्ही एक्सप्लेन करायचा आहे, तो जो क्लास आहे तो क्लास घ्यायचा, त्याचा जनरल स्ट्रक्चर काढायचा, त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहायचा. एखाद 2 एक्झाम्पल तिथे तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता जो तुम्हाला एक खूप छान इम्प्रेशन क्रिएट करणार, खूप छान मार्क्स देऊ शकतो. अँड देन जी सिंथेसिस आहे, सिंथेसिस फक्त एका ड्रगची लिहायची आहे. डायफिनिल हायड्रामाइन हायड्रोक्लोराइडची सिंथेसिस लिहिताना फक्त तुम्हाला रिॲक्शन लिहून चालणार नाही, तुम्हाला थिअरीमध्ये सुद्धा तुम्हाला ते पॉईंट्स मेन्शन करावं लागणार जे तुम्ही रिॲक्शन लिहित आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणणार बापरे मॅडम एवढं सगळं क्वेश्चनमध्ये लिहायचं आहे का? तर हो, तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावरती विचारलेला गेला आहे तर तुम्हाला अशाच प्रकारे तो सॉल्व करायचा आहे आणि अशा प्रकारे सॉल्व केल्यामुळेच तुम्हाला कम्प्लिटली मार्क्स भेटणार. आता इथे तुम्हाला 10 नाही तर तुम्ही हे सगळे पॉईंट्स लिहिले ना तर तुम्हाला इझिली 8 मार्क्स तरी भेटणार. ओके, सो लॉंग क्वेश्चनमध्ये जे काही लिहायचं तुम्हाला कळलं असणार. आता इथे शॉर्ट क्वेश्चनमध्ये बघा,
क्वेश्चन नंबर 4 बघा, क्लासिफाय अँटी हायपरलिपिडेमिक एजंट विथ सुटेबल एक्झाम्पल. ओके, सो इथे तुम्हाला क्लासिफिकेशन लिहायची आहे. प्रत्येक क्लासचं तुम्हाला ॲटलिस्ट एक तरी एक्झाम्पल लिहायचं आहे, कारण हा शॉर्ट क्वेश्चन आहे. मग आता शॉर्ट क्वेश्चन आहे तर एक्झाम्पल स्किप करायचे आहे का नाहीत, कारण ऑलरेडी क्वेश्चनमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि क्लासिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल लिहिणं कंपल्सरी आहे, त्याचं स्ट्रक्चर कंपल्सरी आहे. देन एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ HMG CoA रिडक्टेज इनिबिटर. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार, डायरेक्टली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन थिअरीमध्ये लिहिणार आणि मोकळे होणार. तर असं करायचं नाही, आपल्याला जनरल स्ट्रक्चर लिहायचं त्या कंपाऊंडमध्ये आणि नंतर त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तुम्ही लिहू शकता. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला प्रॉपर जे मार्क्स आहे ते गेन होणार आणि खूप छान तुमचा रिझल्ट लागणार. हा होता मेडिसिनल केमिस्ट्री 2चा पेपर. देन एक्झाम्पल म्हणून घेऊया की मेडिसिनल केमिस्ट्री 1चा पेपर जो DIBATU युनिव्हर्सिटीचा आहे आणि 2022 मधला हा क्वेश्चन पेपर. जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो MCQचा आहे. MCQ आपल्याला नंतर म्हणजेच जे आपले लॉंग क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. नेहमी तुम्ही शॉर्ट क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर किंवा जे लॉंग क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर सॉल्व्ह करायला ट्राय करा. आधी MCQ नाही तर आधी सॉल्व्ह करायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 2 दॅट इज लॉंग आन्सर, जो आपल्याला 10 मार्क्सचे क्वेश्चन असतात जे आपल्याला 2 अटेंड करायचे. तर याच्यामधला बघा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे दॅट इज क्लासिफाय सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक्स ॲड अ नोट ऑन SAR अँड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट. याच्यावरती सुद्धा आपला लेक्चर झालेला आहे. काय करायचं आहे इथे, क्लासिफिकेशन लिहायचे. आता क्लासिफिकेशन लिहिताना आपल्याला क्लास मेन्शन करायचा आहे. नोट्स याचे तुम्हाला अवेलेबल आहे. मग क्लासिफिकेशन लिहिताना काय करायचं, क्लासिफाय करायचा. जो सब क्लास आहे त्याच्यामधले जर पॉसिबल होत असणार तर सगळे ड्रग लिहा आणि जर नाही पॉसिबल होत असणार तर 2 ड्रगचे ॲटलिस्ट नाव लिहा आणि 2 ड्रगचे स्ट्रक्चर लिहा. जर तुम्हाला कम्प्लिटली टॉपिक आठवण राहत असणार आणि स्ट्रक्चर जर तुम्हाला आठवण राहत असणार तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कम्प्लिटली टॉपिकवरती स्ट्रक्चर लिहा, कारण क्लासिफिकेशन कमी आहे, ड्रगसुद्धा कमी आहे. बट नाही पॉसिबल होत, टायमिंगसुद्धा आपल्याला मॅटर करतं एक्झाममध्ये. ॲटलिस्ट 2 to 3 स्ट्रक्चर तुम्ही ह्या क्लासिफिकेशनमध्ये लिहा. ओके, देन शॉर्ट नोट लिहायचे आहे SAR अँड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट. ओके, मग काय करायचं आहे, बार्बिच्युरेट हेडिंग द्यायचं, त्याचा स्ट्रक्चर लिहायचं. जनरल स्ट्रक्चर लिहून तुम्ही त्याचा SAR लिहायचा. आधी SAR छानपैकी एक्सप्लेन करायचा, देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहायचं. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही ही लॉंग क्वेश्चन अटेंड करू शकता. हा झाला 10 मार्क्ससाठी क्वेश्चन. आता सेम जो क्वेश्चन नंबर 3 आहे शॉर्ट आन्सरमध्ये सेम पॅटर्नचा क्वेश्चन विचारला गेला आहे. तर क्वेश्चन नंबर 6 बघा, क्लासिफाय अँटीसायकोटिक ड्रग्स ॲड अ नोट ऑन SAR मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ फिनोथायझिन डेरिव्हेटिव्स. आता तुम्ही म्हणणार मॅम सेम क्वेश्चन आहे, कारण क्लासिफिकेशन सुद्धा विचारलं आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि SAR सुद्धा विचारलं आहे. मग आता कशा प्रकारे आपण डिफरन्स करायचा की नेमकं 10 मार्कासारखे काय लिहायचं आणि 5 मार्क्ससाठी काय लिहायचं. तर जो 10 मार्काचा क्वेश्चन आहे तुम्हाला जो मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचा आहे आणि जो 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय करणार, तुम्ही क्लासिफिकेशन लिहिणार. क्लासिफिकेशनमध्ये जे काही ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक ड्रग एक स्ट्रक्चर लिहिलं तरीही तुम्हाला मार्क्स भेटणार, कारण हा 5 मार्क्ससाठी असतो. बट मग मॅम इथं क्लासिफिकेशन लिहिलं तरी चालन का, स्ट्रक्चर नाही लिहिलं तरी चालन का, तर नाही, तुम्हाला इथे सुद्धा स्ट्रक्चर लिहावंच लागणार आहे. हे तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चरला तोड नसतो, स्ट्रक्चर हे कंपल्सरी असतं. आणि SAR आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सुद्धा तुम्हाला सेम लिहायचं आहे. फिनोथायझिन डेरिव्हेटिव्हचं एक जनरल स्ट्रक्चर काढायचं आहे, देन SAR लिहायचं आहे आणि सोफिस्टिकेट वेनं कमी पॉईंटमध्ये जर तुम्हाला पॉसिबल होत असणार तर त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहायचं आहे. जो 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे तुम्हाला बल्क वाढवायसाठी तुम्ही तिथे एखादी छान अशी डायग्राम काढू शकता, जे आपण नोट्समध्ये अवेलेबल करून देतो त्या प्रकारे करू शकता. आणि 5 मार्क्समध्ये नाही लिहिली तरीही चालणार, तुम्हाला इझिली मार्क्स मिळणार. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो मी एक्झाम्पल म्हणून इथे 2 पेपर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले आहे. अगेन एक एक्झाम्पल म्हणून एक पेपर घेऊया मेडिसिनल केमिस्ट्री 1चा जो DIBATU युनिव्हर्सिटीचा आहे 2023 मधला, ज्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, म्हणजे 2 मार्क्सवाले आपले क्वेश्चन, ज्याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. तुम्ही म्हणणार मॅम की आपल्याला फक्त 5 मार्क्स आणि 10 मार्क्सवाले क्वेश्चनवरती भर द्यायचा आहे का, तर नाही, हे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. बट फक्त मी म्हणते की एक्झाममध्ये लिहिताना तुम्ही आधी ट्राय करा ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला, कारण हे तर तुम्ही इझिली लिहू शकता.
आता हे जे 2 मार्क्सचे क्वेश्चन, 2 मार्क्समध्ये कम्प्लिटली 2 मार्क्स कसे घ्यायचे यावरती सुद्धा आपण थोडंफार डिस्कस करूया. आता क्वेश्चन नंबर 4 पहा, राईट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ NSAIDs. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन NSAIDsचं विचारलं आहे, मुलं काय करणार, डायरेक्टली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहायला स्टार्ट करणार. आणि हा ऑब्व्हियसली क्वेश्चन तो विचारला आहे तर आन्सर सुद्धा आपण तेच लिहिणार आहे. बट तुम्हाला जर एक छान असं इम्प्रेशन क्रिएट करायचं असणार, कारण कम्प्लिटली मार्क्स 2 मार्क्स घ्यायचे असणार, तर मी तुम्हाला सजेस्ट करणार की एखादं जनरल स्ट्रक्चर लिहायला काय हरकत आहे, कारण मेडिसिनल केमिस्ट्री आहे आणि स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. सो एखादं जनरल स्ट्रक्चर NSAIDsचं तुम्ही तिथं मेन्शन करा आणि देन जो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते लिहा. सो काय होणार की तुम्हाला कम्प्लिटली 2 मार्क्स भेटणार. तिथे 1.5 किंवा 1 मार्कमध्ये एक्झामिनर तुम्हाला उरकवू शकतो की तुम्ही डायरेक्टली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहिला आणि शॉर्टमध्ये जर लिहिलं तर. पण तुम्हाला चांगला मार्क्स घ्यायचे असणार तर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला जे तुमचे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन क्लिअर झाले असणार की नेमकं हा जो मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर आहे सॉल्व कसा करायचा आहे. तरीही मी माझ्या परीने जे काही क्वेश्चन होते ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. जर आणखीन काही क्वेश्चन असणार तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचासुद्धा आन्सर द्यायचा ट्राय करणार. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.